दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. महत्वाचा असेल जगनशेठ सुरोशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया ऑन गोइंग मॅच च्या दिशेने. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड टीम क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू एस्टनचा वेग घेणारा चेंडू. निकेतचा जो विकेट घेईल त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती ऋषिकेशने विकेट इथे प्राप्त केलेली आहे. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न. फटका फसला होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. फिल्डिंग अप्रतिम होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑन मध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल ओपन होती आहे. एक धाव धाव फलकावरती. 1 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल. 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकतो. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. थोडासा वळण घेतोय मात्र पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर ओनली फॉर दी ओव्हर असा देखील कॉल दिला जातोय आणि त्या सोबतीला पाहायला गेलं तर व्हाईट बॉल देखील घोषित केले जाते. व्हाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. एज ऑफिशियल स्कोरर आम्हाला नयन धुमा सर पाहायला मिळतील. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. फटका चांगला होता मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 रन 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिलं पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला चांगली अशी सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमने केलेली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर मोठे फटके येत नाहीयेत. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले होते मात्र अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. दिशाहीन गोलंदाजी जी मात्र होत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पुढे जाते जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. आता फटका चांगला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. बी मध्ये चेंडू गेलेला आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सानू देखील इथे उपस्थित आहे. आमचे सायना त्यांची भाची आहे आणि सानू देखील मॅचला एन्जॉय करते. ऑनगोइंग मॅच दिशेला आपण पुन्हा एकदा वळतोय. 2 धावा इथे एक्झिक्यूट करण्यात आल्यात. पाठची कडा लागतीये मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. ॲग्रेशन आपण पाहू शकतो इथे. यष्टीरक्षक योगेश मसोंडे यांचा ॲग्रेशन पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये असो किंबहुना मैदानाच्या बाहेर असो या खेळाडूचा ॲग्रेशन नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने पाहायला गेलं तर कमी तिथं मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारा व्यक्तिमत्व मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये त्यांची उपस्थिती जास्त पाहायला मिळाली नाही या क्रीडा स्पर्धेसाठी. रोहित सुरोशे यांच्या माध्यमातून अनिकेतच्या विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
लाऊड अपील केली जाते, कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 7 या आकड्यावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. याच दरम्यान शिवाजी दादा खरकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. बॉलिंग मार्कवरती योगेश मसोंडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 7 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. उमेशदादा राठोड यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल सन्माननीय उमेशजी राठोड साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, 40+ मधील तिरुपती 11 टीम आहे, तो संघ काही कारणास्पद उपस्थित राहू शकत नाहीये. त्यामुळे जे 3 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील तिन्ही टीमच्या कॅप्टननी संपूर्ण स्क्वॉड घेऊन उपस्थित राहायचं. आपण लॉट्स करणार आहोत. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 रन ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. बॉटम हँडचा वापर करायचा होतं, मात्र आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. व्हाईट शेकरन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 11 पाहायला मिळेल. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दुसरं. बॉलिंग मार्कवरती योगेश मसोंडे पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या स्थितीला खेळली जाते अनिकेतच्या माध्यमातून आणि संजूच्या देखील माध्यमातून. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा सातत्याने 1 शॉट, त्यामुळे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. विकेट एरिया डीप मधून बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फलंदाजच्या बॅटमधून येत आहेत. हा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नो डाऊट गोलंदाजी चांगली होती. भाविक आपल्याला पाहायला मिळते, चेंडूला गॅदर करतात, फेकी देखील होती. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या चांगली होत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दोन्ही पुढे जाते आणि जाऊन पोचले 18 वरती. 18 रन 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बाह्य स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 या आकड्यावरती. 19 रन 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दिनेश शेठ भावार्थी यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
साई निधी 11 टीमचं एका प्रतिनिधीने लवकरात लवकर यायचं. चलो शिर्डी 11 टीमच्या एका प्रतिनिधीने आणि एसपीके सुपर किंग्स सागरदा तू येस एसपीके सुपर किंग्स टीमचे कर्णधार किंबहुना प्रतिनिधी आलेले आहेत. रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर. चलो शिर्डी 11 टीमचे कॅप्टन साई भाऊ लवकरात लवकर या, आपण स्टेजशी संपर्क साधा. आणि पावशीपाडा टीम साई निधी 11 टीम आपल्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर यायचे. इथे आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. बॉलिंग मार्क वरती चेतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अव्वंतर धाव. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. अनिकेतचा तडाखा भावाविरोधात चढवला जातोय हल्ला आणि इथे आपण पाहतोय अनिकेतच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. अनिकेतच्या बॅटमधून अनिकेत बेलवले ऑन फायर आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. थोडासा खाली राहतोय. यष्टीरक्षक अगदी प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग करतात आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. यष्टीरक्षकाचा मी विशेष उल्लेख करेल कारण त्याच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती थोडासा फिल्डरला बाजूला ढकलण्यात आला होता आणि त्याच रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. कोणी इथे थांबायचं नाही, फक्त पंच थांबतील. कोणी थांबू नका. आउट फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण दादा आज 40+ च्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लस पावशीपाडा 40+ आणि चलो शिर्डी 40+. तिन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे. रेग्युलर मधील चलो शिर्डी कांबा 11 टीम, एसपीके सुपर किंग्स कांबा 11 टीम, त्यानंतर साई निधी 11 पावशीपाडा टीम. तिन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित राहायचे. चलो शिर्डी 11 टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित राहा. यावेळेस देखील मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येतोय. कॅच तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे टिपली जातीये. अप्रतिम झेल टिपली जाते. फलंदाज होतोय बाद. लागत असताना अजून एक झटका बॅटिंग करत असताना SSK 11 टीमला. विकी आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर येत आहेत.
27 धावा, 27 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. पावशेपाडा 40+ टीम उपस्थित आहे. चलो शिर्डी 40+ टीम आणि गावदेवी 40+ टीम दोन्ही टीमचे कॅप्टननी चलो शिर्डी 40+ टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. गावदेवी 40+ टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. इथे कॅच होती, कंप्लीट फलंदाज होतोय बाद. अजून एका विकेटचं पतन. काय गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार, मात्र त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. 1 मोर विकेट डाऊन. विकी बॅक टू द पवेलियन. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तिसरं 3 षटकांची समाप्ती. 27 धावा, 27 रन ऑन द स्कोर कार्ड. येस, कम ऑन डीजे. रिक्वेस्ट असेल कमिटी टीमला, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला, आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचे, ज्यामध्ये सागरजी बनकरी असेल, प्रवीणजी बनकरी, विकासजी निश्चिते, सायनाथजी ठाकरे, सागरजी लोखंडे, ऋतिकजी सुरेश असेल, ऋतिकजी मसुंडे असतील, यांना देखील विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचे. यावेळेस कॅच ड्रॉप होतीये, संजूला जीवनदान मिळतं आहे. कंप्लीट झालेले आहे 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. संतोषजी सुरेश, आदेशजी पावशे, पंकजी भोईर, कुणालजी खरकर, रुपेशजी गायकर, शुभमजी खरकर, शुभमजी पवार, अनिकेतजी बेलवले, अनिकेतजी इंदुलकर, राजविशे, शुभमजी ठाकरे, निरंजन सुरोशे, हार्दिक दिडे, दर्शनजी सुरोशे, गौरवजी भोईर आणि आयुषी भोईर, सर्वांना विनंती असेल आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचं. इथे स्ट्रोक फसलेला आहे. डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले आप करत राहिले आणि चेंडू सीमा पार. एक टप्पा खात असताना 4 धाब्यांसाठी चौका. पावशीपाडा टीम, प्रवीण दादा लवकरात लवकर आपण यायचे. लॉटचा कार्यक्रम आपण करणार आहोत.
यावेळेस मिस्टर स्ट्रोक फिल्डरच्या माध्यमातून चुकी आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी मिळतील धावा 4 असेल चौकार. गावदेवी 40+ संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे चलो शिर्डी 40+ आणि पावशेपाडा 40+ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एसपीके सुपर किंग्स, साई निधी 11 आणि चलो शिर्डी 40+, चलो शिर्डी 11 तिन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. साई निधी 11 टीमचे कॅप्टन विकास भोईर किंवा प्रवीण दादा आपण असाल तर लवकरात लवकर या. एसपीके सुपर किंग्स आनंद दादा किंवा सागर दादा आपण देखील रिपोर्टिंग करायचे. चलो शिर्डी 11 टीम कॅप्टन साई ठाकरे किंबहुना सागर दादा लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे. आपण लॉट्सचा कार्यक्रम करतो, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 41 धावा धावफलकावरती, 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. याच दरम्यान आनंददादांची उपस्थिती पाहायला मिळते. चौथ्या मॅचचा ज्यावेळेस टॉस चालू होता त्यावेळेस आनंददादा म्हटले होते की आमचा लक या स्पर्धेमध्ये खूप जास्त आहे. चुकून आम्ही ही मॅच जिंकली तर त्यानंतर सुपर ओव्हर देखील आम्ही जिंकू. आणि आता सुपर ओव्हरमध्ये दाखल होणारा संघ देखील त्यांचा पाहायला मिळतोय. त्यामुळे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन लागू शकतात. विनंती हॅलो चेक. हॅलो 9+6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये. फ्रीडचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मोठा होता, वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत इथे लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये आणि तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. प्रवीण दादा जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम असतात सुपर ओव्हरसाठी ते सर्व नियम ग्राह्य धरले जातील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. वेलकम योगेश दादा, आपलं सहर्ष स्वागत. आनंद दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एसपीके सुपर किंग्स संघाला बाय मिळते. त्यामुळे चलो शिर्डी 11 विपक्ष पावशीपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आनंददादांचा विचार केला ते कालच्या दिवसामध्येच म्हणत होते जर ही मॅच आम्ही जिंकलो आमचा लक एवढा चांगला आहे ना. इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. येस, फलंदाज बाद होतोय. पाडा टीम दोन्ही टीम्स कॅप्टनला पाठवायचे आपण
सुपर ओव्हर मध्ये 3 फलंदाज आणि एक गोलंदाजचं नाव आपण लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि एसपीके सुपर किंग्स टीम आपले देखील 3 बॅटर आणि एक बॉलर आपलं नाव पोहोचवायचं आहे. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. 53 रन ऑन द स्कोर कार्ड. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 5वी सुरू आहे. भाविकचं षटक इम्पॉर्टंट असेल. चलो शिर्डी 40+ टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची विक्रम टीमच्या टोटल मध्ये आहेत 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एका बाजूने 40+ फॉर्मॅट मधून गावदेवी 40+ आय थिंक गणेश दादांचा संघ आहे. तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आनंद दादांचा संघ ज्याला बाय मिळालेली आहे आणि चलो शिर्डी संघ दोन्ही बाजूंना पाहायला गेलं तर मॅच खेळत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होतीये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. फलंदाज बाद. 55 धावा धावफलकावरती. 56 धावेंचं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. असेल चलो शिर्डी 40+ टीमचे कॅप्टन रमेशजी राठोड यांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती या. संजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय. पावशीपाडा गावातील पोलीस पाटील आहेत. संजय दादांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्ने असं स्वागत. प्रवीण दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. प्रवीण दादांची उपस्थिती ते आपल्याला पाहायला मिळते आणि एसपीके संघ या संघाला बाय मिळालेली आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर चलो शिर्डी विपक्ष सायनिधी 11 पावशेपाडा अशी पहिली सुपर ओव्हर होईल आणि त्यांच्यातून जो संघ जिंकेल तो एसपीके सुपर किंग्स यांच्या विरोधात खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये दाखल होईल. सागर दादा तो संपूर्ण स्क्वॉडला बोलून घ्या. रमेशजी राठोड यांना विनंती असेल. चलो शिर्डी 40+ टीमचे कॅप्टन आहेत. आपण लवकरात लवकर तर याच दरम्यान आपण पाहू शकतो डॉक्टर राहुल हे देखील या सामन्यांना कव्हर करतायत ऑनलाईनच्या माध्यमातून. ते देखील सामने एन्जॉय करतायत. आज जर पाहायला गेलं तर आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे कारण डॉक्टर राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. उच्च शिक्षित आहेत. बॅक बेंचर होता मात्र बॅक बेंचर काही करत नाही असं कोण बोलतो. आज राहुल विषय हा डॉक्टर राहुल विषय झालेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या सर्वांचाच लाडका आणि आपल्या गावातला व्यक्तिमत्व जो मात्र डॉक्टर झालेला आहे त्याचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आपण स्वागत करणार आहोत. तो देखील बॅक बेंचर होता आमचे प्रसन्न चव्हाण. ते देखील बॅक बेंचर होते. आज बॉयलर इंजिनियर आहेत.
त्यामुळे बॅक बेंचर काय करत नाही असं कोण बनतो? सगळेच बॅक बेंचर तसे नसतात. त्यानंतर पाहायला गेलं तर अमोल इथापे, तो देखील बॅक बेंचर होता, तरी देखील आज डॉक्टर आहे. त्यामुळे बॅक बेंचर देखील खूप काय करू शकतात. रवी पावशे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विनंती असेल रविदादांना आपण व्यासपीठावरती यायचं. अनिलजी पावशे यांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत पांडुरंगजी पावशे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. ओपनिंग पेयर सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची. 55 धावा धावफलकावरती, 56 धावांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. डीजे जॉकीच्या भूमिकेमध्ये राज विषय आपल्याला पाहायला मिळतील. मल्टी टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी आहे. राज क्रिएशनचे सर्व चांगली एडिटिंग करतात, इंजिनियर देखील आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर चांगले क्रिकेटर आहेत, चांगले डीजे ऑपरेटर आहेत, चांगले कॅमेरा वर्क देखील करतात, चांगली स्कोरिंग देखील करतात, चांगली कॉमेंट्री देखील करतात, चांगली अंपायरिंग देखील करतात. आणि एकाच टायमाला फोनवरती देखील रात्री ऑनलाईन असतात जास्त वेळ. काय कारण आहे माहित नाही. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळतोय. 55 धावा धावफलकावरती, 56 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. आणि 56 धावा चेस होतील की डिफेंड होतील याचं धावतावरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय प्रसन्न चव्हाण सरांना, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढील सत्र ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर. रामराम मंडळी, सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग 2025 एडिशन क्रमांक 5 आणि या 5व्या एडिशनचा शेवटचा अंतिम दिवस. आज संडे फंडे आणि फंडेच्या दिवशी आपल्याला भरपूर सारे रोमहर्षकतेने भरलेले सामने पाहायला मिळतील. 56 धावांचं लक्ष्य, मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना पंकज पाहायला मिळतील. झाली आहे मिस्टेक आणि फलंदाजाच्या खेळीचा इथे अंत होतोय. मात्र कुठला खेळाडू बाद असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. बघा, सुकलेले कपडे, ओले कपडे आता सुकवायची वेळ आली आहे. योगेश आता म्हणत होते की मी कपडे धुवायला टाकलेले. हा रिव्ह्यू घेतलाय, माहिती आहे कुठला खेळाडू बाद आहे त्यासाठी तो रिव्ह्यू घेण्यात आलाय. प्रवीणदादा बनकरी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची देखील उपस्थिती. आमचा एक जबरदस्त गन फिल्डर, फिल्डिंग का चीता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, वन ऑफ द सेफ हँड. ज्यावेळेस आपण या संपूर्ण बेल्टचा विचार करतो तर आमचे प्रवीणदादा, दूरवरती कॅच असू दे, प्रवीणदादा म्हणजे विषयच संपला. विनंती असेल सायनिधी 11 टीम पावशेपाडा, त्यानंतर चलो शिर्डी 11 टीम, एसपीके सुपर किंग्स, तिन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. आपले पहिले 3 प्लेयर आणि त्या सोबतीला एक गोलंदाजचं नाव आपण लवकरात लवकर पाठवायचं, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे नियम आहेत ते सर्व पाळले जातील. सुपर ओव्हरमध्ये 2 विकेट पडले म्हणजे ऑल आउट अशी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सो रिक्वेस्ट असेल सायनिधी 11 पावशेपाडा, एसपीके सुपर किंग्स, चलो शिर्डी 11 टीम, तिन्ही टीम्स आपल्या 3 बॅटर आणि एका गोलंदाजचे नाव आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचे. त्यासोबत चलो शिर्डी 40+ टीम आपल्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर इथे उपस्थिती दाखवायची. रमेशजी राठोड यांना विनंती असेल, उमेशजी राठोड यांना देखील विनंती असेल, आपण देखील लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची. याच दरम्यान चिंतामण शेठ चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत भाऊदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सस्नेह स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे, थोडंसं थांबा. याच दरम्यान आपण पाहू शकतो चिंतामण शेठ चौधरी साहेबांची उपस्थिती, आमचे भाऊदादांची देखील उपस्थिती, डीजे भाऊ यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल.
तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. चिंतामण दादा थोडे लेट आले, ते मला वाटतंय ट्विस्ट देत होते, काहीतरी सर्वांच्या मनामध्ये थोडंसं संभ्रम निर्माण करत होते. नॉन स्ट्रायकर एंड वरती जो खेळाडू होता तो बाद असेल. म्हणजेच चेतनच्या खेळीचा अंत. या टीमचा आयकॉन आता मैदानाच्या बाहेर. याच दरम्यान चिंतामण शेठ चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 40+ एक जबरदस्त खेळाडू, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तिरुपती 11 हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पावशेपाडा 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. गावदेवी 40+, चलो शिर्डी 40+, हे 4 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आनंदाला खुश आहेत. त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो क्वालिफाय होण्याच्या एक पाऊल फक्त लांब आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून आनंददादांची देखील ओळख आहे. येस, डिक्लेअर मध्ये 1 धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल 1 या आकड्यावरती. मला वाटतं ही करो या मरो डू ऑर डाय सिच्युएशन वरची मॅच आहे. जो संघ जिंकेल नयन क्वालिफाय होईल प्ले ऑफ साठी. दोघा भावांपैकी एक भाऊ तर क्वालिफाय होईल, मात्र तो भाऊ कुठला असेल? अनिकेत की चेतन? आमचे उमेश शेठ ठाकरे साहेबांचा संघ SSK एंटरप्राइजेस, दुसरीकडे राकेश शेठ सुरोशे, चेतन शेठ बेलवले, सिद्धार्थ शेठ कांदळे यांचा संघ RCS 11 कांबा इन ऍक्शन मध्ये. यावेळेस बॉल सीमारेषा पलीकडे, ही बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा सीमारेषा पलीकडे खणखणीत चौकार. तिरुपती 40+ आणि पावशेपाडा 40+, दोन्ही संघांचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. रोहित शिरोसे यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिले 40+ चे सामने होतील आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली जाईल. याच दरम्यान निलेश शेठ निचिते साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निलेश दादांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत. हमारा घायल शेर, एक जबरदस्त खेळाडू आणि लेजंड क्रिकेटर विनायकजी सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला हळवार गतीने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. सिंगल ऍड होईल धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. संजू ने जबरदस्त गोलंदाजी केली. भाऊ दादा सुरोशे साहेबांना विनंती करेल. तिरुपती 40+ संघाचे कर्णधार आहेत. लवकरात लवकर दादा आपण टॉस साठी या. भाऊ दादा आपल्याला विनंती असेल. आणि दुसरीकडे मला वाटते प्रवीण दादा टीमचे कॅप्टन असतील. पावशेपाडा महेंद्र दादा असतील टीमचे कॅप्टन. महेंद्र भगत, राजा बैलाचे मालक महेंद्र शेठ भगत हे आपल्याला पाहायला मिळतील. 40+ पावशेपाडा संघाचे कॅप्टन. बिनजोडचा बादशाह राजा बैलाचे मालक महेंद्र शेठ भगत देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 ऑन द बोर्ड पाहायला मिळेल.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. निलेश दादा चुकून मला वाटतं इकडे आला, तो डॉक्टर बनायला पाहिजे होता. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक एक्झिक्युशन करायचा प्रयत्न जरूर होता. एक चांगला स्ट्रोक मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. सिंगल 8 धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळतील. प्रवीण दादा, सागर दादाचा जीव त्याला झालाय, कारण करेल तर करेल काय. आज पण मॅच त्याला खेळायची आहे. मॅनेजमेंट कमिटी मध्ये पण भरपूर मेहनत. प्रवीण दादा आज टेंशन नाही. अरे बिंदास दादा, हमको आपको देखने का है. कोरडा पैसा बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. कुणाल असतील मिड ऑन क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. पॅकिंगला मिस्टेक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 या आंकड्यावरती. 56 रनों का लक्ष्य और पीछा करते हुए पूरी तरीके से बैकफुट के ऊपर देखने को मिल रही है टीम RCS 11. इस टीम के आइकॉन चेतन बेलवले मैदान के बाहर जा चुके, लेकिन पंकज और ऋषिकेश ये दो खिलाड़ी मैदान के अंदर देखने को मिल रहे. पूरी तरीके से टीम के लिए संघर्ष करते हुए गेंदबाजी की कमान दूसरे ओवर में संभालेंगे विकी. 2 गेंदों का खेल हो चुका है, 4 गेंदों का खेल अभी भी शेष. विकी खरकर एक जेन्युइन ऑलराउंडर है, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी गेंदबाजी करते हैं. इस बार हाफ पिच एंड पनिश, लेकिन गेंद हवा में डीप में रहेंगे. प्रेम कोई गलती नहीं करेंगे. विकेट का पतन होते हुए विकेट यहां पर दूसरी. बैटर ऋषि बैक टू द पवेलियन. पण उपस्थिती दाखवावी. आणि दुसरीकडे विनंती असेल भाऊदादा सुरोशी साहेब, आपल्याला देखील नम्रतेची विनंती, आपण देखील उपस्थिती दाखवावी. तिरुपती 40+ संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करणार आहोत. पावशेपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. तिरुपती 11 40+ संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल भाऊदादा लवकरात लवकर टॉस साठी आपण उपस्थिती दाखवायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 आणि गडी गमावलाय हा दुसरा. दूसरे विकेट का पतन 13 स्कोर के ऊपर. योगेश मसोंडे इस टीम के एक होनहार खिलाड़ी मैदान के अंदर. स्ट्राइकिंग एंड के ऊपर देखने को मिलेंगे. फुल टॉस गेंद ऑन साइड पे, फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेले के क्षेत्र में अलोंग द कारपेट गेंद जारी है. स्क्वेले क्षेत्र में डीप में रहेंगे सिद्धू. जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक 2 रन मुकम्मल. 2 रनों की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी और स्कोर कार्ड जाके पहुंचा है 15 रनों के ऊपर. 15 ऑन द बोर्ड. दिल्ली अभी बहुत दूर है, ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. इस मैच में जीतना है तो बड़े शॉट बड़े स्ट्रोक मारने पड़ेंगे, लेकिन मारेंगे या नहीं ये बड़ा सवाल. विकी एक होनहार गेंदबाज है, बहुत ज़्यादा पेस से गेंदबाजी करते हैं. दूसरी तरफ योगेश एक एक्सपीरियंस कंटेंडर, एक्सपीरियंस खिलाड़ी. स्ट्राइकिंग एंड के ऊपर ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन गेंद ऑफ साइड में गई. कवर क्षेत्र में कोई खिलाड़ी मौजूद नहीं रहेंगे. एक्स्ट्रा कवर से स्वीपर कवर में जब तक फील्ड की जाएगी. सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास. देखते ही देखते 2 रन भी कंप्लीट. 2 रनों की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. 17 रनों के ऊपर स्कोर कार्ड देखने को मिल रहा है. आखिरी गेंद दूसरे ओवर की शेष, और योगेश मसुंडे और पंकज ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर देखने को मिल रहे हैं. 56 रनों का लक्ष्य. 40+ टॉस आपण करतोय. संतोष दादांच्या शुभ असते. एकीकडे भाऊ दादा, दुसरीकडे महेंद्र दादा, हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय तिरुपती 11 संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल. 5 ओव्हरची मॅच दादा. चार बॉलरांचा यूज करणं बंधनकारक असेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. मी दोन्ही संघांच्या स्क्वॉडला अनाउन्स करतोय. दोन्ही संघांची जी लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पावशेपाडा 40+ संघ
प्रवीण भोईर, महेंद्र भगत, बंटी पावशे, विकास भगत, जयराम भोईर, गणेश पावशे, मदन पावशे, विश्वास पावशे, ज्ञानेश्वर पावशे, दिनेश पावशे, चंद्रकांत भगत, मोहन पावशे, नितीन भोईर ही आपल्याला स्क्वॉड पाहायला मिळेल. दुसरीकडे तिरुपती 1140+ संघाची स्क्वॉड आम्ही सांगू इच्छितो. चिंतामण चौधरी, भाऊ सुरोशी, दिनेश भावारते, उमेश ठाकरे, आनंद बनकरी, छगन बनकरी, राजेश बनकरी, विजय पनकरी, सचिन पवार, किसन दिनकर, किरण भोईर हे आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळतील. काही चेंजेस असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवावा ही विनंती असेल आणि त्याच्या सोबतीला जर एखादा खेळाडू यामध्ये वर खाली होत असेल तर ते देखील ऍडजस्ट करायचे विनंती असेल. दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा 18 रनों के ऊपर. तीसरे ओवर में संजू फिर से एक बार सेकंड स्पेल में हमें देखने को मिलेंगे. स्ट्राइकिंग एंड के ऊपर योगेश मसोंडे, इस टीम के एक जबरदस्त खिलाड़ी. इस बार सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई. फॉलो थ्रू में गेंद को जब तक गैदर करेंगे 1 रन मुकम्मल, लेकिन 1 रन से यहाँ पर कुछ नहीं होगा. आप नहीं चलेगा, इक्का दुक्का आप मारना पड़ेगा. चौका और छक्का, चौका और छक्कों की आतिशबाजी यहाँ पर होगी कि नहीं, यह बड़ा सवाल, लेकिन इस सवाल का उत्तर मिलेगा. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्या, 40+ च्या मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. आम्ही आयोजक नाही आहेत, आयोजक त्यांच्याशी बोलून घ्या. आपल्या मॅची नसते ना, आपण 8 ओव्हरच्या ठेवल्या असत्या. जरा सहकार्य, धन्यवाद, सहकार्याबद्दल धन्यवाद. धावसंख्या फलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल. 21. 2 बॉलचा खेळ झाला ओव्हर नंबर 3 चा. आणि ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायचं आहे, ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायचं आहे विनंती असेल. ट्रॉफी पेक्षा ते दिलं असतं बरं झालं असतं ना. धावसंख्या फलकावरती आपल्याला हळूवार गतीने पुढे सरकत असताना पाहायला मिळते, तर कधी स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळते. ज्या प्रकारची अपेक्षा होती त्या प्रकारची बॅटिंग नक्की झाली नाही. संतोषदादा सुरेशे यांच्या वतीने जो संघ जिंकेल त्या संघाला सोय सायंकाळची. आणि 40+ संघ जे आहेत त्यांना विनंती 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा आभार.
हे खेळाडू इंजर्ड झाला होता म्हणून आपण ड्रिंक्स ब्रेक देखील आत्ताच केली. बघा विकी, लगेच आपण चौथ्या ओव्हरला प्राचारित करा ही विनंती असेल. बघा वेळ आज वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे विनंती, सहकार्याची अपेक्षा. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती जबरदस्त हँडल करत असताना आपल्याला संजू पाहायला मिळत आहेत. सेकंड स्पेल मध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पहिले 2 बॉलवरती 3 धावा अर्जित झाल्या, मात्र त्यानंतर 3 चेंडूंवरती एकही धाव अर्जित झालेली नाहीये. यावेळेस चांगला बॉल आहे. षटक क्रमांक अशा रीतीने तिसरा समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल, म्हणजे विजयासाठी अजून देखील 35 धाब्यांची आवश्यकता. विकी चला थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. येस, 12 चेंडू 35 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना एकीकडे तिरुपती 11 ज्या संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आणि बॅटिंगसाठी पावशेपाडा 40+ संघाला इन्व्हाइट केलंय. 4 ओव्हरची मॅच. भाऊदादा आज अर्धशतक मारतील असं वाटतंय. भाऊदादा, आमचे आनंद दादा मला वाटते इन ऍक्शन मध्ये. आनंद दादा इन ऍक्शन मध्ये, तर मॅच बघायला मजा येईल. चलो शेडी 40+ आणि आई गावदेवी 40+, दोन्ही संघांना मी विनंती करेल आपले जे खेळाडू आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. चलो शेडी 40+, गावदेवी 40+. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आदरणीय अरुण शेठ सुरोशे साहेबांची उपस्थिती. दादा वेलकम आहे, सहर्ष स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. अरुण शेठ सुरोशे साहेबांची उपस्थिती, त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 25-31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस झाली आहे मिस्टेक पुन्हा एकदा. 2 धावा कंप्लीट. आता 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, आणि 40+च्या मॅचला जोपर्यंत व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती आहे. टीमची टोटल 28 या आकड्यावरती. 28 झालेत, 28 ची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 28 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. विठ्ठल बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. डाऊन द बॉल, प्रेम येतील. कॅचची संधी, कॅच कंप्लीट. फलंदाज पंकजच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीमला. आणि याच दरम्यान ॲडव्होकेट विलास शेठ शिरोशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मला वाटतं आमचे नितीन दादा मसोंडे त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. भगवान शेठ शिरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत.
एकावरती एक खेळाडू मैदानावरती येत चाललेत, मात्र धावा येत नाहीयेत. सो तो कन्सर्न असेल डेफिनेटली. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. विकी सेफ फिल्डर असतात, मात्र इथे मिस्टेक करून बसलेत. आड होईल धाव सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 30 पाहायला मिळतील. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 7 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता. 7 बॉल 26 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी टीम RCS11 या संघाला. आमचे भाऊ दादा तयार होत आहेत. मला वाटतं आज अर्धशतक त्यांच्या माध्यमातून नक्की पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे जर पाहिलं गेलं आमचे आनंद दादा देखील इन ऍक्शन मध्ये आहेत आणि आनंद दादा एक जबरदस्त गोलंदाज आहेत. जबरदस्त बॉलिंग ते करतात. KPLच्या इतिहासामधील पहिली विकेट हॅट्रिक करणारे खेळाडू म्हणजे आमचे आनंद दादा. नितीन दादा मसोंडे यांची उपस्थिती. नितीन दादा वेलकम. भगवान शेठ सुरोशी साहेबांची देखील उपस्थिती. दादा वेलकम आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत असेल. धावसंख्या 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मैदानावरती देखील समाप्त. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विजयासाठी अजून देखील 26 धावेंची आवश्यकता. हॅलो, यापुढील होणारा सामना पावशेपाडा 40 प्लस तिरुपती 40 आणि स्क्वॉड असणारे. धावसंख्या 30 26 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता असेल. आपटी बार पाहायला मिळेल सिंगल. आता 5 चेंडू 25 धावेंची आवश्यकता आहे. मी स्क्वॉड अनाऊन्स करतोय. पावशेपाडा 40 प्लस संघाचा स्क्वॉड: प्रवीण भोईर, महेंद्र भगत ॲज अ कॅप्टन, बंटी पावशे, विकास भगत, जयजयराम भोईर, गणेश पावशे, मदन पावशे, विश्वास पावशे, ज्ञानेश्वर पावशे, दिनेश पावशे, चंद्रकांत भगत, मोहन पावशे, नितीन भोईर. त्यांच्या समवेत तिरुपती 11 40 प्लस कांबा या संघाचा स्क्वॉड तुमच्यापर्यंत सांगू इच्छितो. चिंतामण चौधरी ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. भाऊ सिरोशे, यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल विकी, कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. आपण स्क्वॉडच्या दिशेला जाणार आहोत. तिरुपती 11 40 प्लस संघाचा स्क्वॉड अनाऊन्स करतोय. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील चिंतामणजी चौधरी, त्यानंतर भाऊ दादा सुरोशे, दिनेशजी भावार्ते, उमेश दादा ठाकरे, आनंद दादा ठाकरे, छगन दादा बनकरी, राजेश दादा बनकरी, रमेशजी विशे, कृष्णाजी शिरोसे, अरुणजी गायकर, बंटू दादा जोशी. हे आपल्याला स्क्वॉड पाहायला मिळेल तिरुपती 11 40 प्लस. आणि आमचे आनंद दादांवरती सर्वांचं लक्ष असेल. अच्छा, ते दुसरे. ओके, विकासजी देवकर जे चलो शिर्डी 11 फ्रँचायझीचे ओनर आहेत, पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत, त्यांना विनंती आहे या आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. आणि त्यांचा संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. निलेश दादा निश्चिते, तेवीस धावेंची आवश्यकता. 3 बॉल 22 धावेंची आवश्यकता, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. प्रेम असतील डीप मध्ये आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच डीजे. हॅलो, चलो शिर्डी आणि गावदेवी कांबा संघ आपले स्क्वॉड लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. धन्यवाद. येस, लवकरात लवकर स्क्वॉड पोहोचवायचे विनंती असेल.
चलो शिर्डी 40+, गावदेवी 40+. यावेळेस डॉट बॉल आपण पाहू शकतो. RCS 11 हा पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे विजयाच्या समीप SSK 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप ए ची आपल्याला संघ पाहायला मिळतील जे चित्र स्पष्ट झालेलं आहे. क्वालिफायचे सिनेरिओ दुसरीकडे थोडासा सिनेरिओ फसलेला पाहायला मिळते ग्रुप बी मध्ये. अशा रीतीने सामना झाला. फिनिश सामना जिंकला SSK एंटरप्राइजेस संघाने. हार्दिक अभिनंदन टीम SSK एंटरप्राइजेस. हा संघ क्वालिफाय झालाय प्ले ऑफ्स मध्ये. तिसरा संघ. अभिनंदन उमेशजी ठाकरे. संपूर्ण संघाचं अभिनंदन करूया. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया RCS 11 संघाला. हार्ड लक राकेशजी शिरोसे, हार्ड लक चेतनजी बेलवले, हार्ड लक सिद्धार्थजी कांदळे. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संजू केणे, ज्याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 29 धावा पाहायला मिळाल्या. 500 रुपयाचं कॅश प्राइज. 500 रुपयाचं कॅश प्राइज संजूसाठी देखील आहे.